नमस्कार मित्रांनो, मी परवा एक पोस्ट केली होती की रोज 1 क्वार्टर दारू पिणाऱ्या व्यक्तीचा लिव्हर काय सांगतो. ठीक आहे, तर त्या पोस्टवरती शेकडो लोकांनी कमेंट केल्या. काहींनी सांगितलं की दारू पिणे खूप वाईट आहे, काहींनी त्यांचा अनुभव सांगितला की त्यांनी कशी दारू सोडली. काही लोकांनी सांगितलं की आमच्या गावात दारू पिऊन रोज दारू पिणारे 70-80 वर्ष जगतात. काही जण म्हणतात की काही नाही, आयुष्य एकच आहे, एन्जॉय करा. पण या सगळ्या कमेंट भेटल्यावरती असं कळालं की खूप लोकांमध्ये अवेअरनेस पण आहे की दारूबद्दल, आणि काही लोकांना अजून त्याबद्दल इतका अवेअरनेस नाही. त्यासाठी आजचा व्हिडिओ बनवतो. तर ऑकेजनली दारू पिणाऱ्यांचा आपण विषय बाजूला ठेवू, ठीक आहे, कारण की ते कधी तर 2-3 महिन्यातून पितात. पण आजचा विषय आहे की जे सतत दारू पितात, म्हणजे ज्यांचं रोज दारूचं प्रमाण जास्त आहे, अशा व्यक्तींसाठी आजचा व्हिडिओ. तर रोज कंटिन्यू दारू पिल्यामुळे सुरुवातीला लक्षणं जाणवत नाहीत, पण हळूहळू जसा काळ पुढे चालू जातो तर त्या व्यक्तीला सगळ्यात पहिलं लिव्हरवरती म्हणजे फॅटी लिव्हरची स्टेज येते. फॅटी लिव्हर अशी स्टेज आहे की ती तुमची बरी होणार आहे. ठीक आहे, म्हणजे ती तुम्हाला लवकर समजली, तुम्ही डाएट वगैरे केला, दारू प्रमाण बंद केलं, तर ते लगेच 3-4 महिन्यामध्ये रिकवर होतं. फॅटी लिव्हरच्या पुढची स्टेज आहे की लिव्हर फायब्रोसिस. लिव्हर फायब्रोसिस म्हणजे एखादी जखम बरी झाल्यानंतर कशी त्या जखमेवरती एक लेअर येतो, स्कार येतो, तसं लिव्हरला स्कार येतात. मग ती लिव्हर फायब्रोसिसची स्टेज आहे. ती सुद्धा जर एखाद्याला लवकर अर्ली स्टेजमध्ये समजलं तर ती सुद्धा रिव्हर्स करता येते 7-8 महिन्यामध्ये, वर्षामध्ये, डाएट वगैरे व्यवस्थित करून, ड्रिंक बंद करून. आणि त्यानंतर एक तिसरी स्टेज येते, लिव्हर सिरोसिस. लिव्हर सिरोसिस ही खूप घातक स्टेज आहे. एकदा लिव्हर सिरोसिस स्टार्ट झालं की त्या व्यक्तीमध्ये लिव्हरमध्ये पाणी होणे, वारंवार कावळे होणे, त्या व्यक्तीची पूर्ण इम्युन सिस्टम डाऊन होते. त्या स्टेज नंतर लिव्हर पूर्ण खराब होतो आणि लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय पर्याय राहत नाही, आणि जीवावरती खूप धोका भेटतो अशा केसेसमध्ये. ठीक आहे, तर सतत दारू पिल्याने फक्त लिव्हरचाच इम्पॅक्ट नाही पडत, तर आजूबाजूचे अवयव सुद्धा खराब होतात. किडनी, तुमचा स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज, पूर्ण नसा वगैरे खराब होतात, मेंदूवरती परिणाम होतो. आणि आता फक्त की दारू पिणाऱ्या व्यक्तीचा फक्त त्याच्या स्वतःच्या शरीरावरतीच इफेक्ट होतो असं नाही. तुम्ही एकदा सतत दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या एकदा घरी जाऊन भेट द्या, तुम्हाला नक्की कळेल की त्या व्यक्तीच्या घरची परिस्थिती काय. त्याच्या लहान मुलांकडे बघा, त्यांच्या मानसिक आरोग्यावरती काय परिणाम झालाय. त्यांची वाईफकडे बघा, त्यांच्या आई वडिलांकडे बघा की किती घरावरती पूर्ण त्यांच्या परिणाम झालेले. म्हणजे दारू एक व्यक्ती पितो, पण पूर्ण त्याचं अख्खं कुटुंब त्यामध्ये खराब झालेलं असतं त्या दारूमुळे. तर दारू तुम्हाला जितक्या लवकर सोडता येईल तितक्या लवकर सोडण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जवळच्या तज्ज्ञ लोकांचा सल्ला घ्या.